बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात जवळपास 11 गावातील नागरिकांना केस गळतीची समस्या जाणवत आहे, तर रुग्णांची संख्या 51 वरून आता 100 वर पोहोचली आहे। दुसरीकडे पाण्याचा वापर आंघोळीसाठी करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे। मागील आठवडाभरापासून गोंडगाव येथील नागरिकांनी आंघोळच केली नाही असा प्रकार देखील पुढे आला आहे। पाण्याची समस्या तर फारच आहे, खारपान पट्टा आहे, त्याच्यानं पाण्याची व्यवस्था काही नाही आहे। आम्ही 5-6 दिवस झाले आंघोळच नाही केली, कारण पाणी आरोग्य विभागाने सांगितलं की पाणी आंघोळ करायची नाही, पण व्यवस्था काही ते पाण्याची करून देऊन नाही राहिले आम्हाला आंघोळसाठी बी खासाठीच। त्याच्यानं अजून आमची व्यवस्था बिकट होऊन राहिली। मागणी हेच की चांगलं पाणी आम्हाला द्यावं। आता मग हे पाण्यानं आंघोळ करायची नाही म्हणतात, तर मग चांगलं पाणी कुठून आणायचं? ते पाणी नाही आहे आम्हाला आंघोळसाठी। त्याच्यानं आम्ही 5-6 दिवस झाले आंघोळच नाही केलं। आम्ही पूर्ण गाव आंघोळ करत नाही म्हणतात। पूर्ण गाव आंघोळ करून नाही राहिलो 5-6 दिवस झाले। पाणी त्याने सांगलं डॉक्टरनं की बा आंघोळ केली तर केस जातील, मग त्याच्यानं आम्ही धाकानं काही आंघोळ करून नाही राहिलो। गेल्या 15 दिवसापासून केस गळतीचा प्रॉब्लेम चालू आहे आणि याचा रिपोर्ट आला, ते म्हणतात पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे हे पाणी खराब आहे, तुम्ही वापरू नका। आम्हाला प्यायलेच तर पाणी नाही, तर हे वापरायचं पाणी आणि प्यायचं पाणी दोन्ही पाणी आणायचं कुठून, हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे। आम्हाला दोन्ही पाणी म्हणजे गोड पाणी आणि आंघोळी किंवा वापरायचं पाणी हे दोन्ही पाणी आम्हाला मिळाले पाहिजेत अशा पाणी काहीच नाही बाबा, पाणी दूषित आहे। दूषित असल्यामुळे हे केस जाऊन राहिलेले आहेत, त्यामुळे पाण्याची पिण्याची आणि आंघोळीची व्यवस्था झालेली पाहिजे अशी आमची मागणी आहे। झाले लोक काय की तसेच आहेत आंघोळीची ओके चालू आहे, तपासणी पाहिजे, रोजची तपासणी चालू आहे। 8 दिवस झाले केस जाण्याची की हे केस गेल्यामुळे सांगले की बाबा पाणी वापरू नका, पाणी दूषित आहे। पाणी दूषित आहे तर नेमकं वापरायचं काय आम्ही? आणि फक्त येऊन सर्वे करून राहिले, डॉक्टर लोक येऊन राहिले, त्याचं निदान अजूनही आजपर्यंत लागलेलं नाही। यामध्ये आम्ही चकित झालो की आता लग्नाचे मुलं मुली आहेत, त्यांनी काय करायचं की बाबा भयभीत झाले सगळे। आज रोजी दिवस झाले आंघोळ केली नाही, कारण त्या पाण्याला खूप घाबरतात लोक। सर्वात प्रथम माझ्याच गावात पेशंट निघले, माझ्याच घरात निघले 3 पेशंट। त्याच्यानंतर आता जवळपास 10 ते 12 दिवस झाले, आता टोटल पेशंट झाले जवळपास 20-25-30 पेशंट झाले। आता वापराची पाण्याची बोरचं पाणी आहे, तिथं वापरायला सांगितलं नाही ना, तिथं वापरायला सांगलं पण त्याशिवाय पर्यायच नाही, आमच्या असं पाण्याची व्यवस्थाच नाही दुसरी। काय मागणी आहे तुमची? आमची असं पाण्याची व्यवस्था चांगली करावी बस। 4-5 दिवस म्हणजे आमच्या घरचे समजा कसे 4-5 दिवस झाले आंघोळ करायला नाही, कारण की घरचे 2 पेशंट लागले आमच्या घरचे, डबल आंघोळ केली, 30 जर लागलं तर काय करायचं? किती झाले किती? या 4-5 दिवस झाले म्हणजे आंघोळ म्हणजे केस गेले तर अजून 2 खेप आंघोळ केली, आता डबल आलं तर मी आंघोळ करून नाही राहिलो, कारण की गेले तर मी धोका आहे। लागण असलेल्या रुग्णांचे स्किन आणि केसांचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत। त्वचा तज्ज्ञांच्या सूचनेनुसार या भागातील पाण्यातील लीड आणि आर्सेनिकच्या प्रमाणाचा तपासणी करण्यात येणार आहे। त्यानंतर त्याचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील। याचा अहवाल येण्यास किमान 8 दिवस लागण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आरोग्य विभागाने बाधित गावातील नागरिकांची अँटीफंगल क्लिनिकल तपासणी सुरू केली आहे। यापूर्वी काही गावातील पाण्याचे जैविक रासायनिक नमुने तपासले होते, त्याचा अहवाल देखील प्राप्त झाला आहे। त्यामध्ये नायट्रोजचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले। बोंडगावसह कालवड, कठोरा, भोंडगाव, मच्छिंद्रगड, हिंगणा, वैजनाथ, घुई, माटरगाव, पजरहिरा, निंबी, तरोडा, कसबा या गावातील नागरिकांना केस गळतीची सध्या समस्या जाणवत आहे।